Dear students, today we continue the next article from rotational motion, that is moment of inertia of a thin uniform ring. याच्या अगोदर काय केले बेटा? आर्टिकलमध्ये त्या काय म्हटलं होतं तुम्हाला मी? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हेरियस टाईप ऑफ द बॉडीज. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हेरियस टाईप ऑफ बॉडीजमध्ये पहिली बॉडी आपण लर्न केलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रॉड अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, वन एंड अँड मिडवे बिटवीन सेंटर अँड वन एंड. हे आपण पूर्ण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लर्न केलेलं बेटा. आता आपण आज काय लर्न करणार आहे की बॉडी बदललेली आहे. आता व्हेरियस टाईप ऑफ द बॉडी म्हणजे अनेक टाईपच्या बॉडीज आहेत, जवळपास 6-7 टाईपच्या बॉडीज आहेत. त्या प्रत्येक बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिसला आपल्याला लर्न करायचं आहे. तर आज आपण लर्न करणार आहे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रिंग. माहीत आहे तुम्हाला रिंग? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रिंग. काढा बरं फिगर कशा टाईपमध्ये असेल. आता ही रिंग आहे बेटा, अशा टाईपमध्ये ही जी रिंग आहे, या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसची काढायचा आहे आपल्याला? अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, याला आपण IC म्हणतो. आणि या रिंगचा रेडियस कॅपिटल R आणि रिंगचं मास कॅपिटल M. तर पहिल्यांदा प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आपण काढतो तो कोणत्या ॲक्सिसला काढतो? अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. ए इथं घ्या, ए अबाउट ॲन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास and perpendicular to the plane, moment of inertia of a thin uniform ring about an axis passing through its center of mass. बेटा ही रिंग आहे, अशी ही रिंग आहे, कडं आपण ज्याला म्हणतो कडं रिंग. आणि या रिंगच्या सेंटरमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला आहे आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन. असाही ॲक्सिस सेंटरमधूनच पास होतो, पण तो ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर नसतो. म्हणून या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं होतं, आजही सांगणार आहे आणि परत नेक्स्ट बॉडीसाठी सांगणार आहे की तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय दिलेलं आहे? सेंटरचा तुम्हाला गिवन बाय म्हणून दिलेला आहे. आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस यू हॅव टू फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम बॉडी अबाउट व्हेरियस ॲक्सिस. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटर ॲक्सिसची काढावा लागेल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन आणि अबाउट ॲन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. असे प्रत्येक बॉडीचे किमान 4 वेगवेगळ्या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लर्न करायचं आहे. तर इथं मी काय केलं, फिगर काढलेली आहे बेटा. कशाची फिगर काढलेली आहे? रिंगची फिगर काढलेली आहे. म्हणून पहिल्यांदा फिगर काढा तुम्ही. फिगर काढायची म्हणजे अशा टाईपचं एक रिंग काढा आणि स्केलनं ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास जातो आणि तो परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि काय कन्सिडर केलेलं आहे? लेट अस कन्सिडर अ थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास कॅपिटल M. इथं स्पष्ट लिहा, कॅपिटल M मास ऑफ रिंग आणि कॅपिटल R रेडियस ऑफ रिंग. कॅपिटल R रेडियस ऑफ रिंग. Then moment of inertia of a ring about an axis passing through its center
passing through its center of mass and perpendicular to the plane is given by. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालेला आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून पास झालेला आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. ज्या प्लेनमध्ये रिंग आहे त्या रिंगला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिस आहे. म्हणून इथं दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थीन युनिफॉर्म, हे इम्पॉर्टंट वर्ड आहे बेटा. म्हणजे काय असतं, त्याची लिनियर डेन्सिटी जी असते ती कॉन्स्टंट असते. मास डिस्ट्रीब्युशन त्या बॉडीमध्ये कसं आहे, युनिफॉर्म आहे. एव्हरीवेअर द मास डिस्ट्रीब्युशन इज द सेम. म्हणजे प्रत्येक बॉडीमध्ये मास डिस्ट्रीब्युशन हे कॉन्स्टंट असेल. म्हणून इथं द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म रिंग अबाउट an axis, about an axis passing through, about an axis passing through its center of mass, center of mass and perpendicular to the plane, perpendicular to the plane is given by. म्हणजे हे डिराईव्ह करायची गरज नाही, हे डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे आणि तो म्हणजे सिम्पल फॉर्म्युला आहे, आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम मास ऑफ ए रिंग, आर रेडियस ऑफ द रिंग. म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून पास झाल्या ॲक्सिसचा आपल्याला दिलेला आहे आणि तो किती आहे, एम आर स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू बेटा. आणि करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता या ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे कोणत्या, सेंटरमधून पास होणाऱ्या ॲक्सिसची रेडियस ऑफ गायरेशन काय असेल, दी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ gyration about this axis. This axis means what? About an axis passing through its center of mass is, सांगा बेटा काय रे, I is equal to m kc square. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय, I is equal to m k square. आता इथं सफिक्स सी कशासाठी घेतलं मी, हा रेडियस ऑफ गायरेशन कोणत्या ॲक्सिसची आहे, दिस रेडियस ऑफ गायरेशन इज अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि मग याला आपण इक्वेशन नंबर 2 काय काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे बेटा, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्रत्येक बॉडीसाठी वेगवेगळं असतं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सांगावर काय, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडकडे पाहिलात, हे इक्वेशन फर्स्ट आहे, तुमच्या पुढे दिसत आहे इक्वेशन फर्स्ट आहे, हे इक्वेशन सेकंड आहे बेटा. या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडच्या लेफ्ट साईड सारख्या आहे. ही आय सीच आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचाच आहे. हा आय सी आणि हाच आय सी सारखा असेल तर काय इक्वेट करायचं, एम के सी स्क्वेअर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम एम गेट्स कॅन्सल and that is equal to here kc square upon r square is equal to 1. हे अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा, kc square upon r square is equal to 1. आणि मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलं होतं, परत सांगणार आणि पुढेही सांगणार न्यूमरिकलसाठी. kc square upon r square काय असतं, the value of kc square upon r square is the coefficient of mr square. म्हणून इथं लिहून देतो, तुम्ही लिहून ठेवा नोटमध्ये, न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. द व्हॅल्यू ऑफ के सी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज द कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर
इन मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला. अर्थ काय आहे तो? आता पहा, इथे सांगतो मी तुम्हाला. आय सी सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती? रिंगच्या एम आर स्क्वेअर. आता याचा कोइफिशियंट एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही, म्हणजे काय बेटा तो आय सी इज इक्वल टू 1 इंटू एम आर स्क्वेअर. म्हणजे हा 1 म्हणजे काय झाला? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे का नाही? हीच व्हॅल्यू इथं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 1. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड, के सी अपॉन आर इज इक्वल टू 1. देअरफॉर के सी इज इक्वल टू आर. देअरफॉर के सी इज इक्वल टू आर. के सी काय? रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ॲक्सिस passing through its center is same as that of the radius when moment of inertia of the ring about an axis passing through its center of mass and perpendicular to the plane. तर बेटा हा सेंटरचा दिलेला आहे तुम्हाला, हा सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्सिस भोवताली काढायचा आहे. तर पहिलं जे दिलेलं तुम्हाला होतं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता पुढे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू डायमीटर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर आपल्याला काढायचं आहे. म्हणून पुढचं जे असेल बी यातला जो पार्ट आहे, कारण प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी तुम्हाला दिलेले रिंग, त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिसला आपल्याला लर्न करायचं आहे. म्हणून दुसरं काय असेल? हा बी जो असेल इथं अबाउट एन ॲक्सिस. पाय बेटा, अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर, पासिंग थ्रू इट्स डायमीटर. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाला पाहिजे? डायमीटरमधून पास झाला पाहिजे. मग रिंग काढा. रिंग कशी असेल? ही अशी रिंग आली, बरोबर आहे. आता बेटा डायमीटर ॲक्सिस म्हणजे हा सेंटर, राईट आहे, हा सेंटर आणि एक होरिझॉन्टल डायमीटर अलॉंग एक्स ॲक्सिसला डायमीटर, याला आपण एक डायमीटर हॉरिझॉन्टल डायमीटर आणि दुसरा डायमीटर असा घेऊ. कुठलाही डायमीटर आपण घेऊ शकतो, डायमेट्रिकली अपोजिट एंडला जोडलेला. हे आता 3 डायमेन्शनल फिगर आहे. हे पहा बेटा, आता हा काय? हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा सेंटरमधून पास होणारा झेड ॲक्सिस आणि हा ॲक्सिस सेंटर ओ, ओरिजिन. तर फिगर तुम्ही अगदी व्यवस्थिशीर काढत चला, कारण फिगर काढल्याशिवाय आयडिया क्लिअर होत नाही. या टॉपिकचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य काय? फिगर काढून काय दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे, कशा पद्धतीनं फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी फिगर काढायला कंटाळा करायचं नाही, पटकन फिगर काढायची आणि आपल्याला काय काढायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट डायमीटर ॲक्सिस काढायचं आहे. मग एक होरिझॉन्टल डायमीटर, हा आय एक्स ॲक्सिस आय डी म्हणू मी, हा दुसरा वाय ॲक्सिस आय वाय आणि तो एक डायमीटर आहे बेटा. आता हे तिन्ही ॲक्सिस कसे आहेत? हाऊ दे आर लुकिंग? ते कसे दिसतात आपल्याला? परपेंडिक्युलर दिसतात ना. म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस यूज करायचं आहे. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल यूज करायचं आहे? डायमीटरची मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आपल्याला यूज करायचं आहे. म्हणून इथं लिहायचं बेटा, बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस
perpendicular axis. By the principle of perpendicular axis, काय? What is the principle of perpendicular axis? I z is equal to ix plus iy. बरोबर आहे का? By the principle of perpendicular axis, iz म्हणजे perpendicular axis, ix x axis, iy y axis. सी मोमेंट ऑफ इनर्शिया. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया होरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द वाय ॲक्सिस, त्याला आपण आय एक्स म्हणून इथं काय असेल बेटा? हिअर आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय डी. मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिस एक डायमीटर आहे आणि दुसरं वाय ॲक्सिस सुद्धा दुसरं डायमीटरच आहे. एक्स ॲक्सिस हा डायमीटर ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस हा डायमीटर ॲक्सिस आहे आणि झेड ॲक्सिस काय बेटा इथं? आय झेड इज इक्वल टू आय सी. आय सी म्हणजे अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. आलं ना लक्षात? फार सिम्पल आहे. आता इथं बेटा आय सी इज इक्वल टू आय डी प्लस आय डी, दॅट इज इक्वल टू 2 times आय डी, and ID is equal to IC by 2. आता डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या किती असतो? हाफ. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या हाफ असतो आणि सेंटरचा किती आहे? mr² आणि डिवाइड बाय 2. तर अबाउट द डायमीटर ॲक्सिस हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया about diameter axis is mr². That is equal to here, this is equation number 3 असं नाव दे बेटा. About the diameter axis, moment of inertia of a ring about the diameter axis is mr² by 2 आलं बेटा. आता corresponding radius of gyration about this axis, प्रत्येक ॲक्सिसला रेडियस ऑफ गायरेशन काढायचाच. प्रत्येक ॲक्सिसला रेडियस ऑफ गायरेशन काढायचाच. दी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस axis of rotation is, the corresponding radius of gyration about this axis of rotation is, सांगा बरं बेटा काय येतं? आय डी इज इक्वल टू mkd². आता हा सुद्धा अबाउट डायमीटर ॲक्सिस आहे, बरोबर आहे. तर आय डी इज इक्वल टू mkd², याला इक्वेशन नंबर 4 म्हणू. बरोबर आहे. व्हॉट इज के डी? रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर ॲक्सिस, वेअर के डी रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर ॲक्सिस, रेडिएशन of gyration about what axis? Radius of gyration about diameter axis. आलं का बेटा? आता इक्वेट करा. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and 4. काय रे? इक्वेशन नंबर 3 आय डी बरोबर फॉर्म्युला, इक्वेशन नंबर 4 आय डी बरोबर आहे. त्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड सारख्या असतील तर राईट हँड साईड आपण इक्वेट करतो बेटा. मग इथं येतं mkd² इज इक्वल टू mr² बाय 2. मग इथं m आणि m कॅन्सल, kd² अपॉन r² इज इक्वल टू 1/2. आणि मी परत काय सांगितलं? kd² अपॉन r² हे काय? रेशो ऑफ k² अपॉन r² म्हणजे काय असतं? कोइफिशियंट ऑफ mr². पहा बरं आता इथं कोइफिशियंट ऑफ mr² किती आहे?
या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये mr² चा कोइफिशियंट 1/2. मग इथं आलं का नाही kd² अपॉन r² ची किंमत 1/2 आणि टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड kd अपॉन r इज इक्वल टू 1/√2. देअरफॉर kd इज इक्वल टू r/√2. r/√2 or 0.707 टाइम्स रेडियस. आता पहा बेटा, हा रेडियस ऑफ गायरेशनची किंमत जी असेल त्या पहिल्या इक्वेशनमध्ये आर बरोबर आली, इक्वल केसी इज इक्वल टू आर आलं, पण इथं केडी इज इक्वल टू 0.707 टाइम्स रेडियस. 0.707 टाइम्स रेडियस किंवा 1/√2 टाइम्स रेडियस. हाही फॉर्म्युला तेवढाच महत्त्वाचा आहे. न्यूमरिकलसाठी प्रत्येक फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आता परत मी काय सांगतो, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला बेटा, mr² आणि डायमीटरचा हाफ, अर्धा. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ आलेला आहे. आता आपण काय केलं, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर ॲक्सिस लर्न केलं. लक्षात आलं, मोमेंट ऑफ इनर्शिया पहिल्यांदा सेंटरचा आपण दिलेला होता आणि बाय द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसची लर्न केला, डायमीटर ॲक्सिसची काढला आणि तो किती आला, सेंटरच्या हाफ. तो किती आला, सेंटरच्या हाफ आला बेटा. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढे अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. अत्यंत महत्त्वाचं बरं का, प्रत्येक बॉडीसाठी किती आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न करतो हे लक्षात घ्या. आता सी पार्ट जो असेल म्हणजे तिसरा फॉर्म्युला आपल्याला एक सेंटरचा आपण लर्न केला, mr² आला आणि डायमीटरचा mr²/2 आला. आता तिसरा बेटा आहे सी पार्ट, अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस, अबाउट एन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन, टँजंट इन अ प्लेन घेऊ आपण, नंतर टू द प्लेन करू. हे दोन्ही महत्त्वाचे वर्ड आहेत, इन अ प्लेन, अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. प्लेनला टँजंट, इन अ प्लेन आणि टू द प्लेन हे दोन महत्त्वाचे वर्ड आहेत. टँजंट प्लेनमध्ये असला पाहिजे, म्हणजे रिंगला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ए टँजंट इन अ प्लेन. टँजंट इन अ प्लेन म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येण्यासाठी पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस, डायमीटर ॲक्सिस हे टेक्निक सांगत आहे, हिंट देत आहे. तर काढावर आता फिगर कशी येईल सांगा, फिगर कशा टाईपमध्ये येईल. युजली आपली ही फिगर अशी रिंगची बेटा, राईट आहे. आता टँजंट इन अ प्लेन, मी असा टँजंट काढला बेटा प्लेनला, प्लेनमध्ये हा डायमीटर आणि हा टँजंट इन अ प्लेन स्मॉल टी. आता या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स एच इज इक्वल टू आर. आलं का. आता महत्त्वाचा म्हणजे फिगर काढलं तर तुम्हाला क्लिअर करतो. इथं लक्ष द्या बेटा, ही रिंग आहे बरोबर आहे. आता टँजंट इन अ प्लेन म्हणजे ही रिंग, अशी रिंग घेतली मी. आता हा टँजंट टच करतो जस्ट, असा हा टँजंट आहे. इथं टँजंट आहे, इथं टँजंट, कोणत्याही पॉईंटला काढा तुम्ही, इथं टँजंट, इथं इथं कुठेही काढा. हा टँजंट त्या प्लेनमध्ये असतो. ही जी प्लेन आहे या प्लेनमध्ये टँजंट आहे. आणि मग हा कोणत्या, आता तुम्ही असा डायमीटर घेतलात बेटा, तर या डायमीटरला पॅरलल इथं
हे टँजंट आहे. डायमीटर तुम्ही असा घेतलात असा तर इथं टँजंट येणार. म्हणजे टँजंट टू द पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस. टँजंट इज पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस. म्हणजेच काय झालं, इनडायरेक्टली मी तुम्हाला हिंट दिलेली आहे. काय हिंट दिलेली आहे सांगा बरं, की बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. परत एक वेळ सांगतो पहा, हा डायमीटर असा असेल तर हा टँजंट त्या प्लेनमध्ये, हा डायमीटर असा असेल तर टँजंट त्या प्लेनमध्ये पॅरलल. म्हणजे हे दोन ॲक्सिस एकमेकांना पॅरलल असतात, म्हणून बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता इथं प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा यूज करून काढायचा आहे, म्हणून इथं लिहा बघा, बाय दी प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणजे पॅरलल ॲक्सिसचा प्रिन्सिपल यूज करून, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. काय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस? IO इज इक्वल टू IC प्लस MH². IO इज इक्वल टू IC प्लस MH². आता बेटा हा डायमीटर ॲक्सिस आहे. IC म्हणजे कोणता? हेअर. IC इज इक्वल टू ID इज इक्वल टू mr²/2. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ येतो. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरच्या हाफ येतो. आणि H बरोबर काय? R. H बरोबर R. आणि IO इज इक्वल टू I स्मॉल t. स्मॉल t, सफिक्स स्मॉल t म्हणजे टँजंट इन अ प्लेन. अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन असेल तर त्यासाठी I स्मॉल t घेतलेला आहे सिम्बॉल. आता पुढे बेटा ठेवून टाका किमती. I स्मॉल t इथं काय ठेवलं? IOच्या ठिकाणी I स्मॉल t ठेवलं इक्वल टू IC बरोबर ID इज इक्वल टू काय इथं? mr²/2. mr²/2. त्यानंतर प्लस MH². H म्हणजे काय? R. H² म्हणजे R². mr²/2 प्लस mr² and that is equal to 3/2 mr². 3/2 mr². हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतला तो किती आला? IT इज इक्वल टू 3/2 mr². याला इक्वेशन नंबर 5 म्हणतो बेटा मी. इक्वेशन नंबर 5 म्हणजे हा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग about an axis tangent in a plane. About an axis tangent in a plane, IT is equal to 3/2 mr². आता या ॲक्सिसची रेडियस ऑफ गायरेशन किती येईल सांगा बरं. आता पुढे अबाउट धिस ॲक्सिस व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन? येस, द करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस इज द करस्पॉन्डिंग radius of gyration corresponding radius of gyration about this axis of rotation is सांगा बेटा काय? I सफिक्स t इज इक्वल टू mkt². रेडियस ऑफ गायरेशनमध्ये सफिक्स टी म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट टँजंट इन अ प्लेन. अबाउट टँजंट इन अ प्लेन लक्षात येतं का? अत्यंत महत्त्वाचं. आणि मग याला इक्वेशन आपण 6 असं नाव दिलं. आता इक्वेशन 5 आणि 6 नुसार काय येतं सांगा?
from equation number 5th and 6th, from equation number 5th and 6th, yes, लेफ्ट साइड सेम असतील तर राईट साइड सेम असल्या पाहिजे, लेफ्ट साइड सेम असतील तर राईट साइड सेम असल्या पाहिजेत आणि दॅट इज इक्वल टू एम के टी स्क्वेअर इज इक्वल टू 3/2 एम आर स्क्वेअर. एम आणि एम कॅन्सल झालं बेटा, एम आणि एम कॅन्सल अँड दॅट इज के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 3/2. हे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला दाखवत आहे कारण हे पुढे न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये येणार आहे. के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 3/2 आणि इक्वल टू 1.5. 3/2 इज इक्वल टू 1.5. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड, के टी अपॉन आर इज इक्वल टू रूट 1.5 आणि के टी इज इक्वल टू रूट 1.5 टाइम्स रेडियस. kt is equal to root of 1.5 times the radius. This is the moment of inertia चा हा फॉर्म्युला. कोणत्या ॲक्सिसशी झाला बेटा हा? टँजंट इन अ प्लेन. कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एकच सांगणार, सेंटरचा लक्षात ठेवा, बाकी ॲक्सिसचे लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्ट येतं. कसं येतं? सेंटरचा mr² माहीत असेल तर अर्धा कशाचा होतो? डायमीटर ॲक्सिस. अर्धा कशाचा होतो? डायमीटर ॲक्सिस. आता डायमीटर ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस कोणता असतो? टँजंट इन अ प्लेन. मग टँजंट इन अ प्लेन बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आहे ना. पॅरलल ॲक्सिस म्हणजे काय करायचं? जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा डायमीटरचा आहे त्यामध्ये mr² ॲड करा ना. डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? mr²/2. त्यामध्ये mr² ॲड केलं तर किती आलं? 3/2 mr² is the moment of inertia about an axis tangent in a plane. About an axis tangent in a plane. हा झाला बेटा किती? हा C. बरोबर आहे. आता शेवटचा about an axis passing through tangent to the plane. आता इथंच मात्र महत्त्वाचं आहे. इन अ प्लेन आणि टू द प्लेन हे दोन शब्द आहेत, त्याच्यावर ते न्यूमरिकल. बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्युजनमध्ये येतात. अजिबात नाही, क्लिअर आणि कन्सेप्ट आहे, काही अंडरस्टँडिंगमध्ये गोंधळ नाही. म्हणून आता शेवटचा जो असेल या बॉडीचा, म्हणजे कोणती बॉडी आपली? रिंग आहे. या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन. तर डी पॉईंट असेल about an axis tangent to the plane. आता tangent to the plane मी अंडरलाईन केलं होतं इन अ प्लेन, परत मी अंडरलाईन करतो tangent to the plane. आणि ब्रॅकेटमध्ये दिलं होतं हिंट म्हणून. काय दिलं होतं? पॅरलल टू डायमीटर ॲक्सिस. इथं बेटा parallel to axis passing through center, parallel to an axis passing through center, through passing through its center of mass, passing through its center of mass. चला काढा फिगर. युजली आपली ही रिंग आहे अशी, आली लक्षात? याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन टँजंट टू द प्लेन, सेंटरमधून पास होणारा ॲक्सिस हा बेटा, हा IC आणि टू द प्लेन, प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे I_T. स्मॉल टी आणि कॅपिटल टी सिम्बॉल मी यूज केलेले आहेत. I_T आणि इथं या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स H इज इक्वल टू कॅपिटल R, हे डिस्टन्स. आता इथं हिंटच तुम्हाला दिली होती. बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस मीन्स व्हॉट? वी यूज द
Principle of parallel axis to find the moment of inertia about an axis tangent to the plane. About an axis tangent to the plane. पहा बेटा आता इथं ही रिंग आहे अशी, ही रिंग दिसते तुम्हाला अशी, ही रिंग आहे. या रिंगचा सेंटर इथून पास झालेला आहे. सेंटर ऑफ मास कुठून पास झाला आहे? सेंटरमधून, आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आणि टँजंट टू द प्लेन म्हणजे कुठं असेल? हे असं. ही परपेंडिक्युलर प्लेन आहे, रिंगची ही प्लेन जी आहे ही परपेंडिक्युलर प्लेन आहे, आणि या प्लेनला टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे रिमवरून पास होणारे ॲक्सिस. ॲक्सिस कुठून पास झाले? रिममधून, इथून 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 असं, हे असं. टू द प्लेन असं येतात, इन अ प्लेन म्हणजे असे. हे दोन्हीमधला फरक. इन अ प्लेन असे असतात आणि टू द प्लेन, प्लेनला परपेंडिक्युलर. टू द प्लेन म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर. ज्या प्लेनमध्ये रिंग आहे त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. आता मग कुठं असेल? इथं असेल. कोणता असं? सर्कम्फरन्स, रिमवरचा तो पॉईंट झाला. म्हणजे तो पॉईंट कुठला झाला? रिमवरचा पॉईंट झाला बेटा. आणि रिमवरचा पॉईंट असेल तर तो टँजंट टू द प्लेन. मग आता इथं काय करायचं? बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, by the principle of parallel axis, IO is equal to IC plus MH square. IO is equal to IC plus MH square. आता पहा बेटा, हियर IC म्हणजे किती आहे? सेंटरमधून पास होणारा. हियर IC सेंटरमधून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती? mr स्क्वेअर. आणि दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स h इज इक्वल टू काय घेतलं आपण? कॅपिटल R. h इज इक्वल टू कॅपिटल R, राईट आहे. आणि IO इज इक्वल टू IT. IO इज इक्वल टू IT. काय बेटा? I कॅपिटल टी हा, स्मॉल टी नाही. टँजंट टू द प्लेनचा सिम्बॉल IT इज इक्वल टू mr स्क्वेअर. IT इज इक्वल टू किती आलं? mr स्क्वेअर, सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि प्लस mr स्क्वेअर इज इक्वल टू 2mr स्क्वेअर. 2 टाइम्स mr स्क्वेअर. mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर, दॅट इज 2 टाइम्स mr स्क्वेअर. म्हणजेच किती आलं? IT इज इक्वल टू 2mr स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 7 म्हणतो बेटा. इक्वेशन नंबर 7. आता करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज. करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन इज काय येईल बेटा? सांगा बरं. The corresponding radius of gyration about this axis of rotation is, yes, the corresponding radius of gyration about this axis of rotation is I capital T is equal to m kt square. अलग लक्षामध्ये IT is equal to m kt square. हां, सांगा. याला इक्वेशन नंबर 8 म्हणतो मी. आता इक्वेशन नंबर 7 आणि 8 नुसार फ्रॉम इक्वेशन नंबर 7 अँड 8, फ्रॉम इक्वेशन नंबर 7 अँड 8. आता या इक्वेशन 7 आणि 8 नुसार बेटा काय येतं रे? लेफ्ट हँड साईड सेम असतील तर राईट हँड साईड सेम असल्या पाहिजे. लेफ्ट हँड साईड सेम असतील तर राईट हँड साईडसुद्धा सेम असल्या पाहिजेत. म्हणून त्याचं काय येणार बेटा? इथं इक्वेटिंग काय आलं? इथं m kt स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स mr स्क्वेअर.
एम आणि एम कॅन्सल, के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2. के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 आणि के टी इज इक्वल टू 2 टाइम्स √2 टाइम्स आर. के टी इज इक्वल टू √2 टाइम्स आर आर 1.414 टाइम्स आर. √2ची किंमत किती असते सांगा ना. √2ची किंमत किती असते 1.414 म्हणजे करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन आणि के स्क्वेअर अपॉन के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर. पहा ना इथं एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे इथं 2 आहे, तो 2 येतो नेहमीच प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. तर बेटा आता तुम्हाला काय विचारतात याच्यावर ते क्वेश्चन काय, लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द ॲक्सिस इज. आता दिलेले मोमेंट ऑफ इनर्शिया 4 झाले आपले. कोणते कोणते झाले, अबाउट सेंटर, अबाउट डायमीटर, अबाउट टँजंट इन अ प्लेन आणि अबाउट टँजंट टू द प्लेन. आता हे 4ही फॉर्म्युले आपण इथं कम्पेअर करूया म्हणजे तुम्हाला कोणत्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे आणि कोणत्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे हे क्लिअर अंडरस्टँडिंग होतं, हे क्लिअर होतं बेटा इथं. तर आता पहा इथं काय येतं, तर पहिला आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. रिंगसाठी आपण लर्न करत आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तो काय झाला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आलेला आहे तो किती एम आर स्क्वेअर आणि डायमीटर ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 आणि तिसरा बेटा आय स्मॉल टी टँजंट इन अ प्लेन दॅट इज 3/2 एम आर स्क्वेअर आणि टँजंट टू द प्लेन 2 टाइम्स एम आर स्क्वेअर, 2 टाइम्स एम आर स्क्वेअर. आता यामध्ये इथं काय आलं 1 इंटू एम आर स्क्वेअर, इथं काय आलं बेटा 0.5 इंटू एम आर स्क्वेअर, इथं किती 1.5 इंटू एम आर स्क्वेअर आणि इथं 2 इंटू एम आर स्क्वेअर. आता लिस्ट कोणत्या ॲक्सिसची आहे अबाउट डायमीटर. ही व्हॅल्यू लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट आणि मॅक्झिमम कोणत्या ॲक्सिसचे असेल टँजंट टू द प्लेन. म्हणजे हे असं काढल्यानंतर हे 1 आहे 0.5 म्हणजे अर्ध त्याच्या, हे 1.5 आहे आणि हे दुप्पट आहे. म्हणजे कोणत्या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज मॅक्झिमम अबाउट टँजंट टू द प्लेन आणि लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ॲक्सिस. म्हणजे लिस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर ॲक्सिस अँड मॅक्झिमम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस टँजंट टू द प्लेन. तर बेटा हे रिंगबद्दल पूर्ण रिंगचे 4 फॉर्म्युले, हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला आणि हा चौथा फॉर्म्युला. हे 4ही फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेमसाठी लक्षात राहिले पाहिजे. आणि के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची किंमत काय येते. आता इथं पुढे जर असं म्हणलं करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे इथं परत ते लक्षात ठेवा प्रॉब्लेमसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ही 1 असेल, इथं 0.5 किंवा हाफ म्हणू आपण आणि इथं 3/2 असेल आणि इथं 2 असेल. हे पुढे आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करतो त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथं लक्षात आल्या पाहिजेत. तर टुडे वी लर्न म्हणजे आज आपण काय शिकलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट 4 डिफरंट ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट 4 डिफरंट ॲक्सिस. फर्स्ट अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर एम आर स्क्वेअर. अबाउट डायमीटर ॲक्सिस half of the center mr square by 2 आणि about an axis tangent in a plane 3/2 mr square. About an axis tangent to the plane 2 times mr square is the radius of gyration, is the moment of inertia of the ring about a different axis of rotation. In the next period we learn the next type of the body.